कीर्तीकर यांनी आपला मुलगा अमोल कीर्तीकर यांना खुलं आव्हान दिलेलं आहे। मी अमोल कीर्तीकरांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्यासाठी तयार आहे असं महत्त्वाचं आणि तितकंच मोठं वक्तव्य गजानन कीर्तीकर यांनी केलंय। अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांना जाऊन हे सांगावं असंही गजानन कीर्तीकर म्हणाले। गोरेगाव मधल्या एका कार्यक्रमामध्ये गजानन कीर्तीकर यांनी हे विधान केलंय। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गजानन कीर्तीकर हे सध्या शिंदे गटामध्ये आहेत आणि त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। आणि आता एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। गजानन कीर्तीकर यांनी आपला मुलगा अमोल कीर्तीकर यालाच खुलं आव्हान दिलेलं आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून। मात्र त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाहीये, त्यामुळे हे महत्त्वाचं विधान आपण समजू शकतो। अमोल कीर्तीकर यांना हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे त्यांचे वडील गजानन कीर्तीकर यांनी, आणि एका पद्धतीने आव्हानच दिलेलं आहे। अमोल कीर्तीकर यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचं गजानन कीर्तीकर म्हणाले। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पंकज, अत्यंत महत्त्वाचं विधान म्हणायला हवं, कारण गजानन कीर्तीकर हे यंदाची लोकसभा लढवणार नाहीत आपल्या मुलासाठी असं मानलं जात होतं, मात्र आता गजानन कीर्तीकर यांनी आव्हान दिलेलं आहे। गोरेगाव मधल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे विधान केलेलं आहे। अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात मी निवडणूक लढवायला तयार आहे। अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंना हे जाऊन सांगावं अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे उत्तर पश्चिम या मतदारसंघामध्ये कीर्तीकर विरुद्ध कीर्तीकर होणार का अशी शक्यता पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे। कारण गजानन कीर्तीकर विद्यमान खासदार आहेत, ते निवडणूक लढणार का याची शंका होती, मात्र त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र अचानक आज त्यांनी केलेलं स्टेटमेंट राजकीय गुंतागुंत वाढवण्याची शक्यता आहे। नक्की कोण उमेदवार असेल, आणि असेल तर कीर्तीकर विरुद्ध कीर्तीकर म्हणजेच गजानन कीर्तीकर विरुद्ध अमोल गजानन कीर्तीकर अशी ही लढत असणार का अशी शक्यता आता निर्माण झाली। अगदी धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे येत्या काळामध्ये काय काय इंटरेस्टिंग घडामोडी घडणार या मतदारसंघामधून त्या बघणं महत्त्वाचं असेल।